नमस्कार. कशा आहात सगळे? किचन मध्ये काम करताना आपला अर्धा दिवस तर त्याच चार भिंतींमध्ये जातो, नाही का? पण तोच वेळ जर थोडा सोपा, स्मार्ट आणि आनंदाचा केला तर कामे कसे भरभर होतात आणि चेहऱ्यावर गोड हसूही राहतं. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशा 40 भन्नाट मसालेदार आणि एकदम सोप्या किचन टिप्स, ज्या वाचून तुम्हीही म्हणाल, वा, हा तोडगा आधी का नाही सुचला. चला तर मग मैत्रिणींनो, जाऊया आपल्या या भन्नाट टिप्सच्या सफरीवर. एकाग्र मनाने वाचा आणि आपल्या स्वयंपाकघराला द्या एक नवीन झळकाट. कटकट नको, कांदा कापा न रडल्याशिवाय. कांदा कापणे म्हणजे अनेकींसाठी डोळ्यातून पाणी आणणारा प्रसंग असतो, पण यावर एक मस्त उपाय आहे. कांदा कापण्याआधी तो काही वेळ फ्रीज मध्ये ठेवा किंवा त्याचे काप करून थंड पाण्यात 10 मिनिटे भिजत ठेवा. यामुळे कांद्यामधील तिखटपणा कमी होतो आणि डोळ्यातून अश्रू येण्याचा प्रश्नच उरत नाही. स्वयंपाक करताना डोळे पुसत काम करण्यापेक्षा हा उपाय एकदा नक्की करून पहा. खूप आराम वाटेल. नंबर 2. भात खमंग आणि सुटसुटीत हवाय? आपल्यापैकी बऱ्याच जणींना मोकळा, सुटसुटीत आणि एक एक दाणा वेगळा असलेला भात आवडतो. यासाठी तांदूळ शिजवताना त्यात पाण्याचा योग्य अंदाज तर ठेवावाच, पण सोबतच पाण्याचे प्रमाण उकळत असताना त्यात अगदी अर्धा लिंबाचा रस किंवा 1 चमचा साजूक तूप घाला. यामुळे भात अजिबात चिटकत नाही आणि त्याचा पांढर शुभ्र रंग बघूनच ताटात वाढताना मन अगदी आनंदी होऊन जातं. नंबर 3. हिरवीगार कोथिंबीर महिनाभर ताजी ठेवण्याची जादू. बाजारातून आणलेली कोथिंबीर 2 दिवसातच पिवळी पडली की खूप वाईट वाटतं, नाही का? यासाठी कोथिंबीर नीट निवडून तिची मुळे कापून घ्या. ती धुवून पूर्ण कोरडी करून घ्या आणि मग एखाद्या हवाबंद डब्यात तळाशी किंवा मध्ये कागदी रुमाल घालून अशी साठवलेली कोथिंबीर चक्क 15 ते 20 दिवस अगदी फ्रेश, हिरवीगार आणि टवटवीत राहते, जशी आजच बाजारातून आणली आहे. नंबर 4. दूध तापवताना उतू जाण्याची चिंता संपवा. गॅसवर दूध ठेवून आपण इतर कामाला लागतो आणि नेमकं त्याच वेळी दूध उतू जातं. हा सगळ्याचाच रोजचा कॉमन अनुभव आहे. यावर एक सुंदर आणि सोपी ट्रिक आहे. दूध तापवायला ठेवताना पातेल्याच्या तळाशी किंवा कडेला एक लहान स्टीलची वाटी ठेवून द्या. वाटीमुळे उकळी फुटताना बुडबुडे नियंत्रित राहतात आणि दूध कितीही घाईत असले तरी पातेल्याबाहेर उतू जात नाही. किती सोपा उपाय आहे ना? नंबर 5. मिक्सरचे पातेले आणि ब्लेड होते बोथट. अनेकदा मिक्सरचे ब्लेड जुने झाले की बारीक वाटायला खूप वेळ लागतो. अशा वेळी मिक्सरच्या जारमध्ये थोडे खडे मीठ आणि थोडीशी कोरडी हळद घालून मिक्सर काही सेकंद फिरवून घ्या. या उपायाने ब्लेडची धार एकदम चटकन वाढते आणि जारमध्ये बसलेला दुर्गंध किंवा चिकटपणा अगदी नाहीसा होतो. करून बघा, मिक्सर नवासारखं धावायला लागेल. नंबर 6. पोळ्या होतील एकदम मऊ आणि लुसलुशीत. घरात सगळ्यांना टम्म फुगलेल्या आणि पानाच्या कागदासारख्या मऊ पोळ्या खायला आवडतात. पीठ मळताना पाण्याचा वापर करण्याऐवजी कोमट दुधाचा वापर करा किंवा मळलेल्या पिठाला थोडे साजूक तूप लावून ओल्या कपड्याने 15 मिनिटे मुरू द्या. असे पीठ मळून केलेल्या पोळ्या इतक्या मऊ होतात की खाणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडातून कौतुकाची थाप मिळाल्याशिवाय राहणार नाही. नंबर 7. बटाटे काळे पडण्यापासून वाचवण्याची युक्ती. बटाटे सोलून पाण्यात न ठेवल्यास ते काळे पडतात आणि त्याची चव बदलते. बटाट्याची साल काढून ते कापल्यापर्यंत ताबडतोब थंड पाण्यात टाका आणि त्यात 1 चिमूटभर मीठ मिसळून ठेवा. बटाटे तासनतास पांढरे शुभ्र राहतात
आणि त्याचा स्टार्च योग्य प्रमाणात निघून गेल्यामुळे भाजी किंवा चिप्स करताना ते कडक आणि कुरकुरीत होतात. नंबर 8. लिंबातून भरपूर रस काढण्याची सोपी पद्धत. अनेकदा लिंबू कडक असते आणि पिळूनही त्यातून पुरेसा रस निघत नाही. अशा वेळी लिंबू पिळण्यापूर्वी किंचित कोमट पाण्यात 2 मिनिटे ठेवा किंवा हाताच्या तळव्याखाली दाब देऊन किचन सरफेसवर थोडे रोल करा. यामुळे आतील पेशी मऊ होतात आणि अगदी थोड्याच जोरात लिंबातून दुप्पट रस बाहेर पडतो. एकही थेंब वाया जात नाही. नंबर 9. तूप कडवताना भांडे काळे पडू नये म्हणून. लोणी कडवायला ठेवले की सतत हलवावे लागते आणि तरीही तळाला लागून भांडे काळे पडतात. यासाठी कोणी कडवताना त्यात 2 नागवेलीची पाने किंवा तुळशीचे पाने टाकतात. यामुळे कडवणाऱ्या तुपाचा सुगंध खमंग दरवळतोच, पण तूप कडवताना भांडेही अजिबात जळत नाहीत आणि पांढरी शुभ्र बेरी अलगद वेगळी होते. नंबर 10. लसूण सोलण्याचा सर्वात झटपट मार्ग. लसणाची साल काढणे म्हणजे प्रत्येकासाठी कंटाळवाणं काम असतं. नखे दुखतात ती वेगळंच. यावर जादुई उपाय म्हणजे लसणाच्या पाकळ्या थोड्याशा सुरीने वेगळ्या करून मायक्रोवेव्हमध्ये किंवा कोमट पाण्यात 10 मिनिटे भिजत घाला. साले अगदी अलगद आणि हाताला न लागता सहज सुटी होतात. स्वयंपाकघरातील हा वेळ वाचवून तुम्ही तुमच्यासाठी चहाचा 1 कप आरामात पिऊ शकता. मैत्रिणींनो, स्वयंपाकघर हे आपल्या घराचे हृदय असते आणि गृहिणी हा त्याचा प्राण. या छोट्या छोट्या टिप्स वापरून आपले काम तर सोपे होईलच, पण आपल्या हाताच्या चवीला अजूनच 4 चौसाचे वळण लागेल. भेटूया लवकरच अशा आणखी भन्नाट आणि गोड टिप्सच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत हसत राहा आणि छान छान पदार्थ बनवून घरच्यांना खुश ठेवा. धन्यवाद.